वाल्मिक कराडची सर्व प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी एसआयटीचा कोर्टात अर्ज. कराडची राज्यभरामध्ये कोट्यवधींची संपत्ती असल्याचे पुरावे माझाच्या हाती. संतोष देशमुखांची हत्या करताना फरार आरोपी कृष्णा आंधळेचा मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ कॉल. मोकारपंथी नावाच्या ग्रुपवरती 12 मिनिटांचा व्हिडिओ कॉल. चार्जशीटमध्ये पुरावे. विधान परिषदेच्या जागांसाठी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये लॉबिंग सुरू. रिक्त झालेल्या जागांसाठी 27 मार्चला निवडणूक. शिवसेनेत रवींद्र फाटक, शीतल म्हात्रे, चंद्रकांत रघुवंशींचं नाव तर राष्ट्रवादीत झीशान सिद्दीकी, संग्राम कोते, आनंद परांजपेंचं नाव चर्चेत. सरकार संबंधित प्रत्येक बातम्यांवरती असणार राज्य सरकारचं लक्ष. सरकारकडून 10 कोटी खर्च करून आता मीडिया मॉनिटरिंग केलं जाईल. सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांचा आज कोल्हापूर दौरा. फडणवीस विविध विकास कामांचं उद्घाटन करणार. तसंच पन्हाळगडचा रणसंग्राम हा लघुपट आणि 13D थिएटरचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याच्या तयारीत असणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी रात्रीच प्रमुख कार्यकर्त्यांना पाठवल्या होत्या नोटिसा. राहुल गांधी आज मुंबईच्या दौऱ्यावरती धारावीतील नागरिकांशी संवाद साधणार आणि त्यानंतर अहमदाबादसाठी रवाना होणार. महाविकास आघाडीच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत बैठक. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर YB चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन. सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती. DG सूर्यवंशींची नाशिक जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती. उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार नियुक्त्या. घाटकोपर रमाबाई कॉलनी फ्लायओव्हरची दुसरी लेन तयार होऊन 1 आठवडा झालाय. हा पूल जनतेसाठी कधी खुला करणार? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. व्हीआयपींसाठी न थांबता पुलावरनं वाहतूक सुरू करण्याची मागणी. मुंबईच्या नागरिकांना आता रस्ते काँक्रिटीकरणाची माहिती QR कोडवरनं मिळणार. काम सुरू केल्याचा आणि संपण्याचा कालावधी, रस्त्यांची लांबी, रुंदी, कामाचं ठिकाण ही सगळी माहिती मिळणार. नागपुरामध्ये बोगस जाहिरात काढून वसतिगृहांच्या साफसफाईचं कंत्राट देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार. आरोपी श्रीकांत डोईफोडे विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सर्व उर्दू शाळांसह 8,500 अल्पसंख्याक शाळांच्या शिक्षकांच्या पदवी तपासल्या जाणार. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे आदेश. बोगस पदवीच्या माध्यमातून शिक्षकांनी नोकरी मिळवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर निर्णय. 1ली ते 9वीच्या वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकावरती शिक्षकांचा आक्षेप. एप्रिल अखेरपर्यंत परीक्षा घेतल्यास 1 मेला निकाल शक्य नसल्याचं शिक्षकांचं मत. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी जाहीर केले वेळापत्रक. ठाण्यामध्ये उभं राहणार कन्व्हेन्शन सेंटर. सेंटरमध्ये 260 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी. प्रस्तावित प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होत असेल अशा पद्धतीने नियोजन करण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचना. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही वनतारा प्राणी संग्रहालय उभारण्याचे सरकारचे प्रयत्न. याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार. अनंत अंबानी यांनाही पत्र लिहिणार. वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत माहिती. भायखळ्याच्या राणीच्या बागेत आता डबल डेकरमधून उद्यान सफारीचा आनंद. लंडनमधील बसच्या धर्तीवरती उपक्रम. निविदा काढून कंत्राटदारही नियुक्त केल्याची माहिती. गिरगावामध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेत यंदा मातृभाषेचा जागर. अभिजात मराठीचा गौरव. मातृभाषेला घालू साद माय मराठी अभिजात अशी यात्रेची संकल्पना. होळी धुलीवंदनाच्या कालावधीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून 10 ते 20 मार्चपर्यंत मनाई आदेश. रासायनिक रंगांचा वापर, रस्त्याने जाणाऱ्यांवरती, पाण्याचे फुगे फेकणाऱ्यांवरती कारवाई होणार. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री स्तरावरती बैठका सुरू. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा धडाका. गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा कळीचा ठरणार. नवी मुंबईत महापे इथे उभारणार अत्याधुनिक सायबर सुरक्षा केंद्र. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यांना वेळीच रोखण्यासाठी राज्यातील 50 सायबर पोलीस ठाणी या प्रणालीशी जोडली जाणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत माहिती.
बदलापूर प्रकरणातील एन्काउंटर बनावट असल्याचा अहवाल. आता तरी राज्य शासन दोषी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करणार की नाही, हायकोर्टाचा सरकारला सवाल. मुंबईतल्या जोगेश्वरीत एका 12 वर्षाच्या मुलीवरती 5 नराधमांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार. या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली असून ते एसी मेकॅनिक असल्याची माहिती. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या वेशातील फोटो समोर. दत्ता गाडे पोलीस असल्याचं सांगून करायचा फसवणूक, तोतया पोलीस बनून लोकांना गंडवायचा. हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समितीमध्ये 43,77,000 रुपयांचा निधीचा अपहार. 2 लेखाधिकारी आणि 2 कनिष्ठ सहाय्यक असा 4 जणांवर गुन्हा दाखल. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या धुबधुबी तलावातून विनापरवाना माती उत्खनन. 11 वाहन मालकांवरती कारवाई. 1 कोटींचा मुद्देमाल जप्त. भिवंडीमध्ये महानगर गॅसची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम. 2 ठिकाणी जलवाहिनी फुटली. हजारो लिटर पाण्याची नासाडी. कामादरम्यान हलगर्जीपणाचा आरोप. हिंगोलीच्या बोरखेडी गावामध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम होऊनही पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची 3 किलोमीटरपर्यंत पायपीट. पालघर मनोर रोडवरील शेलवली नाका इथे तिहेरी अपघात. अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. यवतमाळची कन्या दीपश्री देशपांडे देणार बर्लिनमध्ये मल्लखांबाचे धडे. दीपश्री देशपांडेचं सर्व क्षेत्रातनं कौतुक. साहित्य अकादमीचा साहित्योत्सव होणार दिमाखदार. 7 ते 12 मार्च दरम्यान दिल्लीमध्ये भव्य आयोजन. राहुल गांधींनी दिल्ली रेल्वे स्थानकाला भेट देत हमालांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत माणुसकी दाखवणाऱ्या हमालांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याची राहुल गांधींची टीका. केंद्र सरकारकडून पासपोर्ट बनवण्याच्या नियमात बदल. 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्मलेल्या बाळाला पासपोर्टसाठी जन्मदाखला अनिवार्य असेल. पासपोर्ट अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शी करण्यासाठी निर्णय. रशियाने ताबा मिळवलेल्या 4 युक्रेनियन प्रदेशातील लोकांना रशियन पासपोर्ट देण्याचं काम पूर्ण. पुतीन यांची माहिती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी जॉर्जियाच्या अबखाझिया प्रदेशाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल पुतीन यांनी केलं अभिनंदन. शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याप्रकरणी खटला चालवला जाणार. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचं विधान. एप्रिलमध्ये बीजिंगमध्ये होणाऱ्या हाफ मॅरेथॉनमध्ये ह्युमनॉइड रोबोट्स सहभागी होणार. तर ऑगस्टमध्ये ह्युमनॉइड रोबोट स्पर्धेचंही आयोजन केलं जाणार. अमेरिकेत ओक्लाहोमा राज्यामध्ये हिमवादळ. सुरक्षित स्थळी जाण्यासाठी लोकांची धावपळ. जनजीवन विस्कळीत. बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच. अचूक, थेट आणि निष्पक्ष. बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.